बऱ्याच जणांना असं वाटत होतं की मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाबद्दल का बोलत नाहीत। मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता आहे का, हे आणि असे अनेक प्रश्न विचारणाऱ्यांची थोबाड आता शांत होणार आहेत। कारण मनोज जरांगे पाटील सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाबद्दल सविस्तरपणे आणि खडे बोल या ठिकाणी त्यांनी सुनावलेले आहेत। ते नेमकं काय बोलले हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ। जनता किंवा या देशातले विद्यार्थी जे देशाचं भविष्य ते तुमच्यासाठी महत्त्वाचं नाहीये। केंद्र सरकार म्हणजे नेमकं काय? मित्रहो नमस्कार। गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेलं सोनम वांगचूक यांचं दिल्ली येथील जंतर मंतरवरचं आंदोलन आज पोलिसांनी बळजबरीनं सोनम वांगचूक यांना पकडून हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। हे सगळ्या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील गेल्या 21 दिवसापासून एकही शब्द बोलले नव्हते किंवा ह्या विषयावर ते बोलायचं टाळत होते। आज एकंदरीत मनोज जरांगे पाटील सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाबद्दल त्यांनी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केलेली आहे। एकीकडे बरेच जण म्हणत होते की मनोज जरांगे पाटील भाजपशी जवळीक साधत आहेत, म्हणूनच मनोज जरांगे पाटील सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाबद्दल एकही ब्र काढत नाहीत। परंतु मनानं प्रामाणिक असलेले आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी कायम कटिबद्ध असलेले जरांगे पाटील यांनी आवर्जून सांगितलेलं आहे की जर विद्यार्थ्यांची इच्छा असेल, विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असेल, नीट सारखा पेपर फुटत असेल तर त्याला जबाबदार हा केंद्रीय शिक्षण मंत्रीच आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा। नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत, पंतप्रधान धर्मेंद्र यादव यांचा राजीनामा का घेत नाही असा खडा सवाल जरांगे पाटलांनी केलेला आहे। त्यामुळं जरांगे पाटलांची भूमिका स्पष्ट आहे। जरांगे पाटील यांनी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। एवढंच काय, आपली सडेतोड भूमिका मांडत असताना जरांगे पाटलांनी हेही आवर्जून सांगितलं, त्यांचं जर भविष्य टांगलेलं लागलं असेल तर सरकार इतकं का सांभाळतंय? पण कोण प्रधान आहे का काय, कोण त्यांचा मंत्री येतो का सांभाळलं जातंय हे कळतच नाहीये। जर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कुणी खेळ करत असेल तर तो कुणीही असेना, त्याने राजीनामा देणं अत्यंत गरजेचं आहे। आपण प्रधानमंत्री म्हणून नेमकं आपण काय, आणि प्रधानमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्याला का ठेवावं? नीट सारखा पेपर विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवत असतो। हा पेपर फुटल्यानंतर देशामधल्या अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। या आत्महत्याचं खापर देखील शिक्षण मंत्र्यावरती फोडलं पाहिजे आणि किमान लाजून तरी शिक्षण मंत्र्यांनी आता राजीनामा देणं गरजेचं आहे। सोनम वांगचूक यांनी त्यांच्यासोबत सरकारनं कुठलीही चर्चा न करता त्यांना पोलीस बळजबरीनं उचलतात आणि हॉस्पिटलला दाखल करतात। हे दुर्दैव आहे। लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर एखादं आंदोलन संपवत असताना किंवा एखादं आंदोलन थांबवत असताना किमान जे आंदोलन करत आहे त्यांच्यासोबत सरकारमधल्या विश्वसनीय मंत्र्यांनी चर्चा करणं गरजेचं होतं। कारण चर्चेनं प्रश्न सुटत असतात, परंतु चर्चा न केल्यानं प्रश्न वाढवण्याचं काम ह्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। म्हणूनच पोलीस फोर्सचा वापर करून त्यांनी, मला वाटतं, सोनम वांगचूक यांना उचललं नाही तर इथली लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम देखील सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। आणि या सगळ्या गोष्टीवरती आज जरांगे पाटील जे सडेतोड बोलले ते अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण एकीकडं आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत जवळीक साधून मनोज जरांगे पाटील आता भाजपच्या विरोधामध्ये बोलणार नाहीत अशी अवस्था असताना किंवा असं वातावरण काही लोकांनी तयार केलेलं असताना जरांगे पाटील आज बिनधास्तपणे बोललेले आहेत आणि जरांगे पाटलांनी आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे मांडलेली आहे। जरांगे पाटलांनी सांगितलं की जर विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर धर्मेंद्र प्रधान नावाच्या शिक्षण मंत्र्यानं राजीनामा देणं गरजेचं आहे, राजीनामा द्यायलाच हवा। एकंदरीत काय तर मनोज जरांगे पाटील आज बोललेले आहेत। 21 दिवसाच्या या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावर आज बोलताना त्यांनी सोनम वांगचूक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा। धन्यवाद।